कोल्हापूर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी प्रशासनानं व्यापक मोहीम हाती घेतली आहे। येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी नशामुक्तीचा ठराव मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नशामुक्त कोल्हापूर अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी विविध विभागांना स्पष्ट सूचना दिल्या। या अभियानात पोलिसांनी आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करत तब्बल 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। नशामुक्त कोल्हापूर अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी नशामुक्तीचे ठराव मंजूर करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी प्रत्येक गाव आणि प्रत्येक प्रभाग नशामुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सक्रिय भूमिका घ्यावी असं आवाहन केलं। तसेच शाळा, महाविद्यालये आणि ITI परिसरातील 100 मीटर हद्दीत असलेल्या पानपट्ट्यांवर कारवाई, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि दर शनिवारी नशामुक्ती विषयक विशेष सत्र आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देताना सांगितलं की 15 जुलै अखेर 124 गुन्हे दाखल करण्यात आले असून 82 गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 213 किलो गांजा, 40 किलो अफूची झाडे आणि 95 ग्रॅम MD ड्रग जप्त करण्यात आला असून एकूण सुमारे 84,12,101 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अंमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी 9822766100 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे। तसंच सोशल मीडियावर नशामुक्त कोल्हापूर या अधिकृत हॅशटॅगद्वारे जनजागृती अभियानात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलंय।